पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। आम्ही ज्या कोल्हापुरात जन्माला आलो ते शाहू महाराजांचा जिल्हा आहे। ज्या शाहू महाराजांनी जगातलं पहिलं आरक्षण दिलं, की समतेचा राजा म्हणून आम्ही शाहू महाराजांच्याकडे पाहिलं जातो, त्या जिल्ह्यात आम्ही जन्माला आलो। आज मला राजांना असं सांगायचं आहे की आम्हाला आज आरक्षणाची गरज आहे। ती का गरज आहे तर आम्ही एकरावरून आता गुंटेवारीवर आलोय। आमची इतकी वाईट परिस्थिती मराठा समाजाची झालेली आहे, म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे। आज माझ्या घरचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आज आमची कन्या आहे, तिने नेट परवा केली आणि MBBSला ॲडमिशन आज बरोबर 60 ते 70 लाख रुपये देशामध्ये आपल्याला भारतामध्ये घ्यायची, म्हणजे 70 लाख रुपये लागतात। एवढी परिस्थिती आमची, आम्ही गरीब आहे, एवढी परिस्थिती आमची नाही। तर आता तिला रशियाला ॲडमिशन घ्यायची वेळ आली आहे आम्हाला, ते पण एक 10-20 लाखात होतं। ते बी कर्ज, लोकांच्याकडलं कर्ज काढून हात उसणं घेऊन इच्छेखातर, आणि मराठा समाजात या अधिकारी किंवा डॉक्टर इंजिनियर ही व्हायची नाहीत काय, तर व्हायसाठी आम्ही इतका हाल आमचं झालेला आहे। आणि हे हाल करण्यासाठी आम्हाला आरक्षणाची फार गरज आहे। म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे। आरक्षण हे टिकायला पाहिजे। गाव कुसात जर बघितलं, खेडोपाड्यात जर बघितलं तर सर्व समाज मराठा समाजाबरोबर आहे, कारण आजपर्यंत मराठा समाजानं इतर समाजांना मोठं करायचं काम केलं। म्हणून आज मराठा समाजाला इतर समाजाचा गावकुशीत पाठिंबा आहे, आणि हे शासनानं पहिलं लक्षात घ्यावं। म्हणून आम्हाला आरक्षण द्या। बारकाईनं बघितलं तर आज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं, ह्या फाटक्या माणसानं आंदोलन एवढं केलंय तर आज मुंबईसारख्या ठिकाणी लाखो माणसं घेऊन म्हणजे पावसात हा माणूस आमच्यासाठी आरक्षण मागणी करावा लागला। तर त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीकर सगळे एकवटलेलो। हे कारण काय तर त्यांची मागणी अशी आहे की सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट, जुनं बॉम्बे गॅजेट असेल किंवा हैदराबाद गॅजेट असेल, यामध्ये जे आमच्या नोंदी सापडल्या होत्या, 57 लाख नोंदी आमच्या सापडल्या होत्या, त्या नोंदी ग्राह्य मानून त्यांच्या सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्या, जेणेकरून आमची बऱ्यापैकी एक 75% मराठा समाज का असणार त्यात जाईल। एक दुसरं नसेल तर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही राज्य सरकारमध्ये असा कायदा करून केंद्र सरकारमध्ये तो बहुमतानं पारित करा, आणि तामिळनाडू सरकार 70%वर आरक्षण द्या, ह्यात सुद्धा बसू शकते। आमचा कुठल्या समाजाला विरोध नाही। आम्ही आता आमच्या हक्काची मागणी मागायला आलो, कारण आमची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे, आणि सरकारनं खास करून फडणवीस साहेबांनी आणि या युतीच्या सरकारनं मराठा समाजाला न्याय द्यावं, म्हणून आम्ही राष्ट्रवादीकर एकवटलेलो आहोत। आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया।